रोजची 30-30 भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने खमंग अशी लसूण चटणी बघणार आहोत. ही लसूण चटणी 3 महिने कशी स्टोअर करायची, कुमट वास येऊ नये, त्याबरोबरच ती तेलकट होऊ नये आणि जास्त कोरडी पण होऊ नये, याच्यासाठी काही छोटे-छोटे टिप्स पण सांगितलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी इथं 2 वाटी शेंगा घेतलेल्या आहेत, म्हणजे अर्धा किलो शेंगा आहेत. ह्या शेंगा मीडियम गॅस करून एक 4 ते 5 मिनटं चांगल्या प्रकारे भाजायचे. पण हे शेंगा भाजताना अजिबात काळपट वगैरे पडू द्यायचे नाही आहेत. फक्त याच्यावरचे साल निघतील आणि व्यवस्थित आतपर्यंत भाजले जातील अशा प्रकारे हे शेंगा भाजायचे आहेत. वरचे लगेचच साल निघतात आणि मधून थोडेसे भाग झालेले दिसतात. अशा प्रकारे हे शेंगा भाजून घेतलेले आहेत. तर आता आपण थंड करून घेऊया. जास्त जर शेंगा भाजलात तर चटणी जी आहे ती थोडी काळपट वाटते. तर शेंगा भाजले गेलेले आहेत. गॅस बंद केलाय आणि हे काढून घेते. शेंगा भाजून झालं की याच्यामध्येच ही वाटी मी इथं तीळ घेतलेली आहे. तिळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर ना 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे 50 ग्रॅम खोबरं खिसून घेतलेलं आहे. 2 चमचे जिरे टाकूया आणि लसूण घेतलेला आहे. साधारणतः 3 ते 4 गड्डे, म्हणजे अर्धी वाटी लसूण घेतलाय. तर हे एक 5 ते 6 मिनिटं तरी गॅस बारीक ते मीडियम करून चांगल्या प्रकारे भाजायचे. यामधला कच्चापणा गेला ना तर व्यवस्थित असं 3 ते 4 महिने ही चटणी चांगल्या प्रकारे टिकते. पूर्णपणे कलर चेंज होऊ द्यायचा आहे, पण काळपट करायचं नाही. लालसर रंग आलाय आणि व्यवस्थित असं आतपर्यंत भाजलं गेलं की हे पण काढूया आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर हे थंड करण्यासाठी साईडला ठेवूया. शेंगा लसूण जिरे वगैरे आपले थंड झालेत. तर हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. चवीपुरतं मीठ घेतलं आहे 1 चमचा. लाल तिखट घेतलेलं आहे, जे रेग्युलर घरामध्ये वापरण्यात आहे, 3 चमचे टाकूया. झाकण लावायचं आहे आणि ही चटणी बारीक करताना बंद चालू करायचं नाही, कंटिन्यू ह्याला बारीक करायचं आहे. म्हणजे त्याच्याने काय होतं, चटणीला ओलसरपणा येत नाही आणि जास्त कोरडी पण होत नाही. अशा प्रकारे मीडियममध्ये ही चटणी होती. बंद चालू तुम्ही करून केलात ना तर चटणीला ओलसरपणा येतो आणि शेंगामध्ये तेल सुटलं जातं, त्याच्याने कुमट असा वास येतो. तर मी इथं रेग्युलर कंटिन्यू असं फिरून ही चटणी तयार करेन. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा आजची ही रेसिपी कशी वाटली ते. तर अशा प्रकारे आपली लसूण चटणी तयार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.